नमस्कार मंडळी, मी शारदा इंट्युटिव्ह टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी। आणि आज मी तुमच्यासाठी एक छानशी रीडिंग घेऊन आलोय जी आहे पौर्णिमा। ही चैत्री पौर्णिमा तुमच्या आयुष्यात एक चमत्कारिक अद्वितीय असे बदल करते, जे बदल तुम्हाला एक्सेप्ट करायचे आहेत किंवा ते स्वीकारायचे आहेत किंवा त्या जे बदल होत आहेत ते त्याची जाणीव सुद्धा तुम्हाला होईल आणि ते तुम्हाला लक्षात घ्यायचे आहेत की माझ्या आयुष्यात काय बदल होत आहेत, काय चेंजेस होत आहेत, कुठल्या भागामध्ये चेंजेस होत आहेत हे सुद्धा। जर फायनान्शियल असेल किंवा तुमच्या करिअरमध्ये असेल, बिझनेसमध्ये असेल, जी काही ग्रोथ आहे ते सगळी होते। जिथं ग्रोथ थांबली होती ती सगळी ग्रोथ तुमची होते। तुम्ही ऑनलाईन बिझनेस करत असाल किंवा असा कोणत्याही याच्या माध्यमातून तुम्ही काही बिझनेस करत असाल, करिअरमध्ये असेल, जी ग्रोथ थांबली होती ती ग्रोथ तुमची होते। आणि हेच आश्चर्यकारक जे बदल आहे ते या पौर्णिमेपासून तुमच्या आयुष्यात होता। कारण नवदुर्गांचा आशीर्वाद, नवरात्र जे चैत्र पौर्णिमा आणि चैत्रामध्ये जे चैत्र नवरात्री झालं, ह्या चैत्री नवरात्रीचा जो आशीर्वाद आहे, पौर्णिमा म्हणजे देवीची शक्ती, मातृशक्ती, आणि ही मातृशक्ती म्हणजे नवदुर्गांचा आशीर्वाद। आणि या नवदुर्गांचा आशीर्वाद तुम्हाला या चैत्री पौर्णिमेला एकवटून पूर्ण आशीर्वाद तुम्हाला मिळतो। आणि या चैत्री पौर्णिमेपासून आश्चर्यचकित करणारे तुम्हाला असे तुमच्या आयुष्यात हे बदल होत आहेत। जो थांबलेलं सगळं होतं तिथं ग्रोथ होते, अबंडन्स आहे, पैसा आहे, सुख समृद्धी आहे आणि नवीन विचार जे काही समोर येते ते फेस करण्याची शक्ती तुमच्यामध्ये वाढते आणि तुम्ही एक्सेप्ट करता, एक्सेप्टन्स तुमच्यातला वाढते। जोपर्यंत स्वीकारत नाही तोपर्यंत आयुष्यात अबंडन्स येत नाही, तर तो अबंडन्स येण्याची वेळ आहे ती आज आलेली आहे आणि हा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवला जातोय। बघा, तुमच्या परिश्रमाची, तुमच्या कष्टाचं फळ देणारी ही पौर्णिमा आहे। मी तुम्हाला काय म्हणलं, आयुष्यात तुमच्या अशी चक्र फिरतायत, सुदर्शन चक्र कसं श्रीकृष्णाने फिरवावं आणि हे करावं, असं अशी जी चक्र आहे ती चक्र तुमच्या आयुष्याची फिरली जात आहेत। आणि म्हणूनच तुमचं खूप परिश्रम केलाय, खूप कष्ट केलाय, खूप सहन केलाय आणि त्या सगळ्याचा आता जे हे द्यायचं नाही, गिफ्ट्स द्यायला लागतं, जे तुम्ही सहन केलाय, ज्या गोष्टीचा तुम्ही कष्ट केलाय त्या कष्टाचं फळ तुम्हाला द्यायचं आहे, तर फळ देण्याची ही वेळ आहे। मी पौर्णिमा म्हणजे तुमच्या कष्टाचं फळ तुम्हाला दिलं जात आहे आणि तुमचे अद्वितीय आश्चर्यकारक करणारे, दुनियेला अचंबित करणारे असे सगळे बदल जे आहेत, छोटे असतील मोठे असतील, जे काय असेल ते तुमच्या आयुष्यात, तुमच्या करिअरप्रमाणे, तुमच्या ह्याच्याप्रमाणे, तुमच्या विचारांप्रमाणे ते बदल जे आहेत ते तुमच्या आयुष्यात होत आहेत आणि उंच उडान घेत आहे तुम्ही। आश्चर्य वाटेल सगळ्यांना तुम्हाला बघताना, तुमच्याबद्दल तुमची जाणीव आहे ती होताना सगळ्यांना आश्चर्य वाटेल। इतकं मी काय म्हटलं, तुम्हाला तुमच्या परिश्रमाचं फळ तुम्हाला इथे दिलं जाते, तुमच्या परिश्रमाचं, तुमच्या कष्टाचं फळ या पौर्णिमेला तुम्हाला दिलं जाते। आणि ही पौर्णिमा म्हणजे आयुष्यात तुमचं हे जे फळ बघा पिकून तयार झालेलं आहे आणि ते फळ खायची आता वेळ आली, होय की नाही। त्या फळाला तिथंच ठेवायचं नाहीये, त्या झाडावर ठेवलं तर ते खराब होऊन जाईल, तर त्याला काढायचं आहे, ते खायचं आहे, ते खाण्यास योग्य झालेलं आहे आता, त्यावेळेला आपण घेतो की नाही। तसं तुम्ही तुमच्या कष्टानं तुम्ही स्वतःला तयार केले, तुमची आंतरिक शक्ती तयार झालेली आहे, तुमच्यातली शक्ती इतकी एकवटून पूर्ण तयार झाली, तुमच्या पायामध्ये, तुमच्या बुद्धीमध्ये, सगळ्या तुमच्या ह्याच्यामध्ये इतकी शक्ती प्रबळ तुमची झाली की तुम्ही पुन्हा नव्याने उभं राहून तुम्ही एक नवीन विश्व तुमचं स्वतः निर्माण करताय। आणि हीच अद्वितीय चमत्कारिक बदल जे आहे ते या पौर्णिमेपासून तुमच्या आयुष्यात होत आहे। तर हे बदल तुम्ही स्वीकारताय, कारण एक्सेप्टन्स तुमच्यामध्ये आलेला आहे, तुम्ही स्वीकारताय, म्हणूनच हे बदल तुमच्या आयुष्यात येतात। खूप उलाढाली, खूप आयुष्यात सगळ्या गोष्टींना सामोरं गेलाय, खूप फेस केलाय आणि आता जी वेळ आहे ती सुद्धा करण्याचीच आहे। पण हे सगळं करत असताना खूप मोठा रस्ता तुमच्यासाठी ओपन केला जातोय, खूप मोठी द्वार तुमच्यासाठी उघडली जात आहे, जी तुमच्या भक्तीच्या जोरावर आणि परमेश्वराच्या विश्वासाच्या सार्थ तुमच्या समर्पणाच्या जोरावर तुम्ही उघडलेली आहेत। खूप मोठा विषय आहे आणि खूप मोठं परिवर्तन तुमच्या आयुष्यात होतंय। मी काय म्हटलं, हे परिवर्तन आहे, पर्सनल ट्रान्सफॉर्मेशन आहे तुमचं, हे ट्रान्सफॉर्मेशन होते। परिवर्तन म्हणजे साक्षात शिवशक्ती, आणि शिवशक्ती तुमचं ट्रान्सफॉर्मेशन करतायत, कारण जी फुलपाखरासारखी अशी तुमची एनर्जी आहे, दुसऱ्याला सुगंधित करायचं। आपल्याला काय होतं, आपलं आयुष्य किती आहे किंवा आपण काय आहे, आपल्या आयुष्यात काय चाललंय, ह्या सगळ्या गोष्टींना बाजूला ठेवून इतरांना आनंदित करणं, इतरांना सुगंधित करणं, त्यांच्या आयुष्यातला अंधार दूर करून त्यांच्या आयुष्यात नवीन पालवी फुटणं किंवा त्यांना
चांगला मार्ग दाखवणं, त्यांच्या आयुष्यातले ब्लॉकेजेस दूर करणं, जगण्यासाठी त्यांना उभं करणं, इतकं मोठं कार्य तुम्ही करताय. आणि त्यामुळे तुमच्या आयुष्यात ट्रान्सफॉर्मेशन होते. फुलांसारखी अशी सून तुम्ही आहात. आणि जर तरुणचे भक्त असाल किंवा पिवळा रंग तुम्हाला जास्त अट्रॅक्ट करत असेल तर ही पौर्णिमा तुमच्या आयुष्यात अबंडन्स घेऊन आली आहे. आश्चर्यचकित करणारे असे सगळे मोठे दरवाजे तुमच्यासाठी उघडले जात आहेत. त्यामुळे तुमचा ॲक्सेप्टन्स सुद्धा वाटतोय आणि फुलांसारखं असं फुलपाखरासारखं बहरताय तुम्ही. नवीन परिवर्तन होतंय, नवीन जन्म होतोय तुमचा. ही पौर्णिमा म्हणजे तुमच्या नवीन जन्माची सुरुवात आहे. पूर्ण एकाच आयुष्यात दुसरा एक जन्म असं होतं की नाही तसा हा तुमचा पुनर्जन्म या पौर्णिमेपासून होतोय. आणि ही पौर्णिमा म्हणजे तुमच्या नवीन आयुष्याची नांदी आहे. नवीन आयुष्याची, नवीन सुखाची, समृद्धीची नांदी आहे. नवीन अति तुमच्या उत्साहानं, समर्पणानं, प्रेमानं, भक्तीनं तुम्हाला ती फक्त स्वीकारायची आहे. कारण खूप मोठं ट्रान्सफॉर्मेशन आहे. हे ट्रान्सफॉर्मेशन ही सून अशी आहे जी खूप भक्तिमय आहे, अध्यात्मामध्ये लीन आहे, परमेश्वरावर विश्वास आहे, समर्पण आहे, त्याने दाखवलेल्या मार्गावर निष्ठेने पुढे चाललेली आहे. आणि ही तीच सोल आहे. म्हणूनच त्या आयुष्यात हे आश्चर्यकारक असे बदल होत आहेत. तुमची भक्ती, तुमचं समर्पण, तुमचं कार्य, तुमचं कर्तृत्व हे सगळं जगाला तुमची एक नवीन ओळख करून देणारं असं आहे. आणि फोकस्ड आता तुम्हाला इथं सांगितलं जाते फक्त तुम्हाला तुमच्या कार्यावर तुमची जी तुम्हाला जी वाट दाखवलेली आहे त्या वाटेवर तुम्हाला फोकस्ड करून पुढे जायचं आहे. तुम्हाला आता थांबायचं नाही. तू चाल पुढं असा तुम्हाला मेसेज दिला जातोय. ते तुमच्या बरोबर आहे. तुम्ही सेफ आहात. तुमच्या आजूबाजूला एंजल्स आहे, युनिव्हर्स आहे, ब्रह्मांडीय शक्ती आहे, ऊर्जा आहे, हा निसर्ग आहे. हा निसर्ग सुद्धा तुमच्या बरोबर आहे. तुम्हाला फक्त हे कोणीही कसंही थांबवू शकत नाही. फक्त तुम्ही तुमच्या कार्यावर पुढे राहायचं. तुम्ही तुमचा फोकस्ड ठरवायचा, मला काय करायचं आहे. कारण मग प्रत्येक वेळी रस्त्याने जात असताना 1708 वाटा फुटत असतात, होय की नाही. पण आपल्याला जायचंय कुठं नक्की ठिकाण माहीत असेल. मला माहीत नसेल मला कुठल्या गावाला जायचं आहे तर मी कुठली पण गाडी लागेल त्या गाडीत बसेल, होय की नाही. तर आपल्याला ठरलं पाहिजे मला या गावाला जायचं तर मी याच गाडीत बसेल, होय की नाही. तर तुमचं जे ध्येय आहे ते ध्येय तुम्हाला आज जी पौर्णिमा आहे ही पौर्णिमा तुमच्यासाठी तुम्हाला ध्येय ठरवायचं आहे. तुम्हाला कुठल्या गावाला जायचं आहे, तुम्हाला कुठल्या ठिकाणी जायचं आहे. आणि तुमचा फोकस जो आहे तो फोकस तुम्हाला ह्या पर्वतासारखा स्ट्रॉंग असा तुमचा तो फोकस असला पाहिजे. आणि त्याच्यावर तुम्ही पुढं गेला पाहिजे असा मेसेज तुम्हाला इथे दिला जातोय. तुमचा फोकस जो स्ट्रॉंग असला पाहिजे आणि तो आहे. आणि डिवाइन हिलिंग आहे बघा. तुम्ही खूप सेन्सिटिव्ह आहात, तुम्ही खूप खरे आहात. तुमच्यामध्ये म्हणजे सहज जरी कोण बोलतात टचकन डोळ्यात पाणी यावं अशी सोल तुम्ही आहात. पण तुम्हाला स्ट्रॉंग व्हायचं आहे. तुम्हाला हिलिंग दिलं जाते. तुमच्याबरोबर एंजल्स आहेत, युनिव्हर्स आहे, एवढी मोठी शक्ती तुमच्या बरोबर आहे. आणि जर तुमचे मूड स्विंग्स होत असतील तर पौर्णिमा आहे, चंद्राशी कनेक्ट व्हा, त्यांची पूजा करा, त्यांच्या संपर्कात त्यांच्या सानिध्यात थोडंसं राहा, चंद्राच्या प्रकाशात थोडं राहा, स्वतःला हिलिंग द्या. कारण ही हिलिंग तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. ही हिलिंग, ही लाईट तुम्हाला रिचार्ज करण्यासाठी, रिट्रीट करण्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. आणि चंद्राचा आशीर्वाद, चंद्रदेवांचा जो आशीर्वाद आहे तो तुम्हाला खूप स्ट्रॉंग करणार आहे. खूप रिडिंगमध्ये आता अलीकडच्या खूप रिडिंगमध्ये हे विषय आले. आणि चंद्राशी जितकं तुम्ही कनेक्ट व्हाल तितकी तुमची शीतलता आणि जो मूड स्विंग्स होत आहेत, मनाची चंचलता वाटते, ते सगळं शांत होऊन नवीन ज्या गोष्टी तुमच्याकडे येतात त्याचा एक्सेप्टन्स तुमचा वाढेल. आणि त्यावर तुम्ही फोकस्ड करून पुढं कार्य करत जाल असा मेसेज तुम्हाला इथं दिला जातो. तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला इथं सांगितलं जातं डिवाइन हिलिंग आहे. तर तुम्हाला आता तुमच्या जे काही गिफ्ट्स आहेत ते तुम्हाला शेअर करायचं आहे. जे काही तुम्हाला कार्य करायचं आहे त्याची सुरुवात तुम्हाला इथून करायची आहे. कारण हे कार्य, ही सुरुवात म्हणजे तुम्हाला नव्याने उभं करणारी अशी आहे. तुमच्या आयुष्यात जे तुम्ही एक इन्स्पिरेशन, तुम्ही एक उदाहरण बनून जगासमोर येत आहे. तुमच्या कार्यातून छोटं असू दे, मोठं असू दे, कुठलंही असू दे, जे काही तुम्ही करताय त्या कार्यातून तुम्ही तुमच्या मुलांना जरी एका चांगल्या ह्याच्यावर तुम्ही नेत असाल, त्यांच्यावर चांगले संस्कार करत असाल तरी सुद्धा तुम्ही जगासाठी एक उदाहरण आहात. कारण तुम्ही वेगळं काहीतरी करताय, नाविन्यपूर्ण काहीतरी करताय, नवीन काहीतरी करताय. आणि प्रत्येकजण करतोय त्याच्या मागे जाण्यापेक्षा काहीतरी वेगळी वाट तुम्ही निवडताय. तर त्याच्यासाठी तुम्हाला खूप खूप ब्लेसिंग्स इथं दिलं जाते. आणि हा जो निसर्ग आहे, जे डिवाइन फॅमिली जी आहे ही तुमच्यावर खूप प्रेम करते. हे तुम्हाला खूप ब्लेस्ड करतायत, आशीर्वाद देत आहेत. म्हणूनच हे आश्चर्यकारक अद्वितीय असे जे बदल आहेत हे तुमच्या आयुष्यात इथं केले जात आहेत. आणि डाउनलोड्स, कारण पौर्णिमा आहे, जे काही डाउनलोड्स येतात, इंट्युशन्स येत आहेत, इंट्युशन्सशी कनेक्ट व्हा.
आणि तुम्हाला जे हे इंट्युशन्स तुम्हाला तुमचं माध्यम तुम्ही काय करायचं आहे हे सुद्धा तुम्हाला इथं सांगतील. बरेच वेळा बऱ्याच अशा सोल्स असतात ज्यांना आपला रस्ता माहीत नसतो किंवा हे माहीत नसतं, तर ते असे हे करत असतात, मन चंचल होतं. तर यामध्ये तुम्हाला इथं सांगितलं जाईल तुमची चंचलता या पौर्णिमेपासून कमी होते. जे डाउनलोड्स येतील, जे काही मेसेज येतील ते तुम्ही अगदी सहजपणे कनेक्ट करता असं तुम्हाला सांगितलं. तुम्ही तुमचे होप्स सोडत नाही आहात. तुमचे होप्स जे काय आहे तुमचं प्रेम, तुमचे थॉट्स, तुमचं डिव्हाइनवरचं प्रेम असेल, परमेश्वरावरचं तुमचं प्रेम असेल, जी श्रद्धा आहे, तुमचे विचार आहेत, तुमच्या ज्या कल्पना आहेत, आयडिया आहेत, त्या खूप स्ट्रॉंग आहेत, खूप पॉवरफुल आहेत आणि त्यांना दाद देणारी ही सगळी सृष्टी, ब्रह्मांड, परमेश्वर हे सगळं त्याला दाद देते. फक्त तुम्ही त्याच्यावर कार्य करण्यासाठी फोकस्ड तुम्ही ठेवायचा आहे असं तुम्हाला मेसेज इथं दिला जाते. खूप मोठी दारं तुमच्यासाठी उघडली जात आहेत. कमळाप्रमाणे फुलणारी ताजी तजेलदार अशी सोल तुम्ही आहात, जी सर्वांना सामावून स्वतःमध्ये घेते आणि सर्वांना सामावून घेणारी कधीही अतबल नसते, कधीही ती अशी नसते जी काही तिच्याकडनं होणार नाही किंवा तिच्यामध्ये असं हे नसतं. तर ती सर्वांना जितकं सामावून घेते तितकी ती स्ट्रॉंग होते आणि तेवढं तुम्ही स्ट्रॉंग आहात. म्हणूनच तुम्हाला पुढं जायचं आहे असा मेसेज तुम्हाला इथं दिला जातो. ही पौर्णिमा म्हणजे हेच अद्वितीय आश्चर्यचकित करणारे असे बदल तुमच्या आयुष्यात इथं केले जातात आणि तुमच्या थॉटवर जर काय प्रॉब्लेम्स येत असेल, तुम्ही जर बोलण्याचं असं काही करत असाल, जर ऑनलाईन बिझनेस तुमचा काहीतरी असेल, ऑनलाईन चॅनल्स असतील, यूट्यूब चॅनल्स असतील, तर त्यामध्ये सुद्धा ग्रोथ आहे. तुम्ही टीचिंग करत असाल, शिकवत असाल, तुम्ही गुरुभूमिकेमध्ये असाल, तरी सुद्धा तुमचं थॉट चक्र खूप स्ट्रॉंग होते. तुम्हाला थोडं ब्ल्यू कलरशी थोडंसं कनेक्ट होण्यासाठी इथं सांगितलं जाते. आणि ही पौर्णिमा हे सुद्धा तुमच्या चंद्राचे आशीर्वाद, चंद्रदेवांचे आशीर्वाद सुद्धा, कारण आपल्या या जगात जे काही डोळ्याने दिसणारं साक्षात जे काही दैवत आहे ते म्हणजे सूर्य आणि चंद्र. हे आपण साक्षात आहे, डोळ्याने आपल्याला दिसते, हे दिसतं. एका अदृश्य आणि पॉझिटिव्ह शक्तीवर आपण विश्वास ठेवतो, हे आहे. पण ही साक्षात ही दोन देवता अशा आहेत ज्या आपल्याला दर्शन देतात, जी आपण म्हणून सूर्यदर्शन घ्यायचं, म्हणून सूर्याला अर्घ व्हायचा, सूर्याला नमस्कार करायचा आणि चंद्रालाही नमस्कार करायचा. कारण ही सृष्टी, या सृष्टीचं संतुलन राखण्यासाठी आणि ही सृष्टी याचं संतुलन, तसंच आपलं सुद्धा संतुलन, आपण म्हणजे काय एक ब्रह्मांडच आहे, तर हे सगळं ब्रह्मांड आपल्या स्वतःमध्येच आहे. तर याचं संतुलन राखण्यासाठी जी महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे सूर्य आणि चंद्र यांचं संतुलन बिघडलं तर सगळं बिघडतं की नाही. तर यांचं संतुलन राखायचं असेल तर तुम्हाला सूर्य आराधना असेल किंवा चंद्र आराधना असेल तर ते करण्यासाठी इथे तुम्हाला सांगितलं जाते. कारण हे तुमच्यातलं संतुलन वाढवणारे असे आहे. आणि त्या तुमची प्रेयर्स, तुमची भक्ती, तुमची प्रार्थना इथं वर येते. मी तुम्हाला काय म्हटलं, नीलकंठ तुमच्या थॉटवर खूप काम. इथं तुम्हाला निळ्या रंगाशी थोडंसं कनेक्ट व्हायचं आहे. कारण तुमचं जे काही तुमच्या थॉटवर काही प्रॉब्लेम्स असतील किंवा काही अडथळे असतील तर ते सगळे तुमच्या थॉटमधून क्लीन होत आहे. तुमचं थॉट क्लीन होत आहे आणि तुम्ही फोकस्ड करताय तुमच्या विचारांवर, तुमच्या बोलण्यावर, तुमच्या कार्यावर तुम्ही फोकस्ड करताय. तुम्ही स्पष्टपणे तुम्ही विचार मांडताय. तुम्हाला एखादी गोष्ट बोलायची असेल, सांगायची असेल, इतरांपर्यंत पोहोचवायची असेल तर ती स्पष्टपणे तुम्ही पोहोचवताय. त्यामध्ये तुम्हाला भीती वाटत नाही किंवा न्यूनगंड वाटत नाही, तर ते स्पष्टपणे तुम्ही इतरांपर्यंत पोहोचवताय. हा जो मेसेज आहे तुम्हाला या पौर्णिमेपासून तुम्हाला दिसायला लागेल की तुम्ही स्पष्ट बोलता. अगदी खरं तर प्रामाणिक तर बोलताच, पण स्पष्ट बोलताय. पण स्पष्ट बोलत असताना इतरांचं मन दुखवणार नाही या गोष्टीचा सुद्धा तुम्ही विचार करता आणि यातून तुम्ही इतरांना पूर्णपणे तयार करण्यासाठी सुद्धा खूप हे करता, एफर्ट्स घेता. इतरांच्या मनामधले चांगले विचार उत्पन्न करण्यासाठी खूप एफर्ट्स घेता. म्हणून तुमचं थॉट चक्र इथं हील्ड केलं जातं आहे. आणि साक्षात बघा महादेवांच्या डोक्यात जो चंद्र आहे, चंद्र म्हणजे शीतलता, तर तुम्ही महादेवांना थोडंसं जलाभिषेक जर तुम्ही केलेला नसेल किंवा करत असेल तरी सुद्धा छान आहे. तर नक्की तुम्ही तेही करा, महादेवांना जलाभिषेक करा आणि त्यामुळं तुमचं चंद्र सुद्धा शीतल आणि शांतता आणि मनातले जे काही मूड स्विंग्स आहेत किंवा काय मन चंचलता आहे तर ते सुद्धा शांत होईल आणि तुम्हाला खूप साऱ्या गोष्टींमध्ये तुम्हाला ब्लेसिंग्स मिळत जाईल. तर हे नक्की करा. रीडिंग कशी वाटली मला नक्की सांगा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही चॅनल